को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीने आज आपण पाहिले की राज्याचे दोन्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. 2-3 मिनिटं त्यांची लिफ्टमध्ये चर्चाही झाली. कसं बघताय तुम्ही याकडे? नाही हो, ती सामान्य चर्चा असते. माझी भेट झाली, माझी चर्चा झाली. असं आहे, शेवटी जेव्हा इथे येतो तेव्हा एकमेकाचे शत्रू म्हणून आपण थोडी येतो. भेट झाल्यानंतर सहजपणे नमस्कार चमत्कार होतो, एकमेकाविषयी चर्चा केली जाते. मला नाही वाटत आपण काही भारत पाकिस्तानच्या सीमेवर दोन देशाचे लोक एकत्र येतात. हे विधानभवन आहे, इथे एकत्रितपणे चर्चा होत असते. म्हणजे राजकीय काही शत्रुत्व कायम नसतं आणि ही नव्या मैत्रीची सुरुवात म्हणायची. असं आहे, या भेटी म्हणजे नव्या मैत्रीची सुरुवात नसते. अन्यथा राजकारण सारं लिफ्टच्या भेटीतूनच चाललं असतं, असं कदापि होत नाही. लाडकी बहीण योजना आणा, मात्र ती तुमच्याकडे देण्यात येऊ नये असं उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यांना याच्याशिवाय अशा शब्दाचा उपयोग करायचा, टोमणे मारायचे. आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलं ना, टोमणे मास्टर. मला वाटतं की त्याच्यात एवढं काय आहे. अशा पद्धतीने इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेतृत्वानी अशा पद्धतीने टोमणे मारल्याने ते मोठे होत असेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. शेवटचा प्रश्न, सातत्यानं विरोधक असं म्हणतायत की शेतकऱ्यावरती अन्याय करणारे हे सरकार आहे. नाही, विरोधक शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सरकार आहे, याशिवाय दुसरा उपयोग काय करू शकेल. सर्वात जास्त जे आज विरोधात आहेत त्यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. नक्कीच सुधीर मुनगंटीवार होते. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याचा त्यांना आनंद आहे आणि टोमण्याच त्यांनी आज मारलेले आहेत. त्यामुळे आजच्या भेटीवरती सुद्धा त्यांनी फार चर्चा करण्याचं कारण नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विशाल पाटील, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.